ಶುಭ ಪ್ರಭಾತ್. ಕರ್ನಾಟಕ ಸಂಘ ಕಲಾಭಾರತಿ ಮತ್ತು ಸುರ್ ಸಪ್ತಕ್ ಮ್ಯೂಸಿಕ್ ಟ್ರಸ್ಟ್ ಈ ಇಬ್ಬರ ಪ್ರಾಯೋಜಕತ್ವದಲ್ಲಿ ಇವತ್ತು ನಿಮ್ಮ ಮುಂದೆ ಒಂದು ವಿಶೇಷ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಪ್ರಸ್ತುತಪಡಿಸ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ನಿಮ್ಮ ಎಲ್ಲ ಗುಣಿ ರಸಿಕರನ್ನು ಕರ್ನಾಟಕ ಸಂಘ ಕಲಾಭಾರತಿ ಮತ್ತು ಸುರ್ ಸಪ್ತಕ್ ಮ್ಯೂಸಿಕ್ ಟ್ರಸ್ಟ್ ಅದರ ಪರವಾಗಿ हार्दिकವಾಗಿ स्वागतವನ್ನು ಬಯಸ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. नमस्कार, शुभ प्रभात. आपण सर्व गुणी रसिकांचे हार्दिक स्वागत. आजच्या ह्या कार्यक्रमामध्ये कर्नाटक संघ कलाभारती तथा सुर सप्तक म्युझिक ट्रस्ट ह्या दोन्ही ह्या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने एक विशेष कार्यक्रम होत आहे आणि सुर सप्तक म्युझिक ट्रस्टचं आज उद्घाटन होत आहे. एक नवीन संगीत संस्था मुंबईमध्ये आता जन्माला येत आहे आज आणि त्याचं उद्घाटन आता आपल्यासमोर सुप्रसिद्ध गायिका श्रीमती सुमन कल्याणपूर यांच्या हस्ते आता होत आहे आणि थोड्याच वेळात गानसरस्वती किशोरीताई आमोणकरसुद्धा इथे उपस्थित राहणार आहेत आणि आधी आपण इथे हे उद्घाटन करूया. त्यानंतर लगेच डॉक्टर अनिश प्रधान यांचं एकल तबलावादन होईल. तत्पश्चात मध्यंतरामध्ये एक 10 मिनिट आपण एक कृतज्ञता समर्पण कार्यक्रम इथे सभा म्हणजे स्टेजवर होणार आहे. त्यानंतर तेजश्री आमोणकर हिचं गायन होणार आहे. असा हा कार्यक्रमाची रूपरेषा आहे आणि सर्व कार्यक्रमामध्ये आपण सर्व सहभागी त्याबद्दल आपल्याला पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आणि धन्यवाद. आणि त्याचबरोबर कलाभारतीच्या नोव्हेंबर महिन्याच्या कार्यक्रमाची सुद्धा रूपरेषा आपल्यासमोर प्रस्तुत करतो. आपण सर्वांना विदित आहे की गेल्या 23 वर्षापासून कर्नाटक संघ कलाभारती संगीत सेवेमध्ये आपल्याला वाहून घेतलेलं आहे. दर रविवारी सकाळी इथे शास्त्रीय संगीताचा, शास्त्रीय वाद्यसंगीताचा, शास्त्रीय नृत्यांचा कार्यक्रम आयोजित होत असतो. आपल्याला माहीत आहे, इफ इट इज संडे इट मस्ट बी कर्नाटक संघ 10 AM एव्हरी संडे. सो आपण 1 नोव्हेंबरला म्हणजे सर्व रविवारीच 10 वाजता 1 नोव्हेंबरला हिंदुस्थानी क्लासिकल वोकल म्युझिक आपण समोर प्रस्तुत होत आहे. त्यामध्ये पंडित चित्तरंजन तोरगल यांचं गायन होणार आहे आणि प्रकाश वगळ संवादिनीवर आणि सिद्धेश कामत तबल्यावर असतील. त्यानंतर 8 तारखेला नेक्स्ट संडे वीणा वरदायिनी ह्या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने कलाभारतीतर्फे कार्यक्रम होईल. त्यामध्ये पंडित पंढरीनाथ कोल्हापुरे यांच्या स्मृतीनिमित्त कार्यक्रम होईल. त्याच्यामध्ये पंडित मेघनाथ कोल्हापुरे यांचं गायन होणार आहे. दिनकर घाटे हार्मोनियमवर, अविनाश प्रधान तबल्यावर असतील. त्यानंतर त्याच दिवशी दुसरा एक कार्यक्रम पण आहे. श्रीमती ज्योती हेगडे यांचं रुद्रवीणा वादन होणार आहे. बेंगळुरूहून ते येणार आहेत आणि त्यांच्याबरोबर साथीला आहेत पंडित अशोक म्हात्रे पखावजवर. त्यानंतर 15 तारखेला श्री राजन माशेळकर यांचं सोलो व्हायलिन वादन होणार आहे. त्यामध्ये यती भागवत तबल्यावर असतील. त्याच दिवशी आणखीन एक कार्यक्रम श्रीमती शोभा चौधरी यांचं गायन होईल. त्यांच्याबरोबर हनुमंत फडतरे तबल्यावर आणि रवींद्र लोमटे समाधीनीवर असतील. त्यानंतर 22 नोव्हेंबरला चौथा रविवारी पुन्हा एकदा योजना प्रतिष्ठान आणि कलाभारतीतर्फे हा कार्यक्रम होईल. त्यामध्ये पंडित बसवराज राजगुरू यांच्या स्मृतीनिमित्त कार्यक्रम होईल. त्यामध्ये श्रीमती योजना शिवानंद यांचं गायन, आदित्य कल्याणपूर यांचं तबलावादन, निरंजन लेले संवादिनीवर असतील. त्याचबरोबर त्या दिवशी स्वीकार कट्टी ह्याचं सितारवादन पण सोलो होणार आहे. त्याची यती भागवत तबल्यावर असतील. त्यानंतर शेवटच्या रविवारी म्हणजे 29 त्या दिवशी पंडित चिदानंद नगरकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रम होणार आहे. त्यामध्ये लंडनहून श्रीमती स्वाती नाटेकर ह्या येणार आहेत. हिंदुस्थानी क्लासिकल म्युझिकचे फार मोठे गायिका आहेत. त्यांचं गायन होईल. त्यामध्ये संदीप मिश्रा सारंगीवर, ज्ञानेश्वर सोनावणे हार्मोनियमवर आणि अल्पेश मोहारीर तबल्यावर असतील. ह्या सर्व कार्यक्रमांना आपण सर्व गुणी रसिकांना हार्दिक आमंत्रण आहे. आपण सर्व आणखी मित्रपरिवार यायला उपस्थित राहावे अशी विनंती. आता या सर्व कार्यक्रमाचे पुढचं निवेदन माझे मित्र
प्राचार्य केशव परांजपे करतील. त्यांना मी इथे आमंत्रित करतो. धन्यवाद. धन्यवाद भवानी सर. कर्नाटक संघ कलाभारती आणि आज अस्तित्वात येणारं नवीन ऑर्गनायझेशन सूरसप्तक या दोहोंच्या वतीने आपणा सर्व रसिकांचं मी या सकाळी मनपूर्वक स्वागत करतो. अतिशय आनंदाची गोष्ट अशी आहे की ज्या कलाभारतीने, कर्नाटक संघाच्या कलाभारतीने ह्या विश्वेश्वरय्या नाट्यगृहामध्ये अनेक कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आणि अनेक श्रोत्यांना वेगवेगळ्या प्रकारचे कलाकार ऐकण्याची संधी उपलब्ध करून दिली, अशा मी तर म्हणेन की शास्त्रीय संगीताच्या बाबतीत म्हणायचं झालं तर एखाद्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी ह्या सप्तसूर, ह्या सूरसप्तक ह्या संस्थेचं उद्घाटन होतं आहे. हा अतिशय आनंदाचा असा सोहळा आहे आणि हा शुभ शकून आहे. आणि दीपप्रज्वलनाच्या संकेतातून हे उद्घाटन करण्यासाठी सुप्रसिद्ध सुरेल गायिका, ज्यांचं केवळ नाम उच्चारलं तरी अनेक गाण्यांची अतिशय सुमधूर अशी गर्दी आपल्या कानामध्ये आणि मनामध्ये व्हायला लागते, त्या श्रीमती सुमन कल्याणपूर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी या ट्रस्टच्या संस्थापिका सुखबीर कौरजी यांना विनंती करतो की त्यांनी गेस्ट ऑफ ऑनर सुमनताईंना घेऊन मंचावर यावं. सप्तक या ट्रस्टच्या माध्यमातून नवोदित कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणं आणि जी अनेक म्युझिक सर्कल्स वेगवेगळ्या पद्धतीने काम करत असतात आणि तरीही जी कामं करायची राहून गेलेली असतात, अशी कामं निष्ठेने प्रामाणिकपणे करावीत असा संकल्प या ट्रस्टने सोडलेला आहे. सुमनताईंच्या शुभ हस्ते सूरसप्तकचं हे दीपप्रज्वलन होतं आहे. सूरसप्तकतर्फे भविष्यामध्ये जे अतिशय सुरेल संगीतमय असे कार्यक्रम होत जाणार आहेत, त्याची अतिशय शुभ सुरुवात आज या दीपप्रज्वलनाने होती आहे. धन्यवाद सुमनताई. ज्या सरस्वती मातेची अविरत अखंड कृपा ज्या कलावतीला लाभलेली आहे, ती कलावती आपणा सर्वांच्या समक्ष पुन्हा त्या सरस्वती मातेकडे सर्व रसिकांसाठी, सर्व कलाकारांसाठी आणि विशेषतः सूरसप्तकसाठी आशीर्वाद मागते आहे. हा अतिशय हृदय असा क्षण आहे आपल्यासाठी. आजच्या कार्यक्रमातला पूर्वार्ध डॉक्टर अनिश प्रधान यांच्या एकल तबला वादनाचा आहे. मी डॉक्टर अनिश प्रधान यांना विनंती करतो की त्यांनी मंचावरती स्थानापन्न व्हावं. सुप्रसिद्ध संवादिनी वादक संगीतकार श्री सुधीर नायक त्यांना साथसंगत करतायत. कर्नाटक संघातल्या कलाभारतीच्या कार्यक्रमामध्ये डॉक्टर अनिश प्रधान यांची ओळख करून देण्याची जरूरत मी बिलकुल करणार नाही, पण हा चांगला योग आला आहे, संधी खूप चांगली आहे. माझे सिनियर मित्र आहेत ते संगीतातले, त्यांच्याविषयी 4 शब्द बोलण्याची संधी आहे, ती मात्र मी नक्की फुकट दवडणार नाही. अनेक पद्धतीने आणि अनेक रूपातून संगीताची सेवा डॉक्टर अनिश प्रधान यांनी केलेली आहे. ते सुप्रसिद्ध तबलावादक आहेत. तबल्यामध्ये गायनाची साथसंगत असो, गायनातल्या ख्यालाची साथसंगत असो की ठुमरी दादऱ्याची साथसंगत असो,
तंतुवाद्याची साथ संगत असो की एकल तबला वादन असो, अनिश प्रधान यांची स्वतंत्र वेगळी चुणूक आपल्याला त्या प्रत्येक वादनामध्ये सापडतच असते. पण डॉक्टर अनिश प्रधान आम्ही जे म्हणतो ती डॉक्टरेट काय आहे ह्याबद्दल एका वाक्यात आपल्याला सांगतो, कारण आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहीत नसेल की मुंबई शहरातल्या ज्या संगीत संस्था, म्युझिक सर्कल्स, त्यांनी संगीताचं वातावरण कसं काय बनवलं होतं काही एका वर्षांपूर्वी, काही दशकांपूर्वी, याविषयी त्यांनी अतिशय सूक्ष्मतेने शोध घेऊन, संशोधन घेऊन एक थिसिस लिहिला. त्याच्यासाठी त्यांना ती डॉक्टरेट मिळालेली आहे. तर संगीताचं भविष्य घडवणारा, संगीताचं वर्तमान चैतन्यमय करणारा एवढंच नाही तर संगीताचा इतिहास आहे तोही उज्ज्वल करणारा असा हा कलाकार आहे. गाजावाजा ह्या माध्यमातून भारतीय शास्त्रीय संगीत हे अधिक लोकाभिमुख करण्याचा अतिशय समर्थ असा प्रयत्न त्याने आत्तापर्यंत केलेला आहे. केसरबाई केरकरांच्या अतिशय दुर्मिळ अशा रेकॉर्डिंग्स त्यांनी आपल्याला सीडीच्या स्वरूपामध्ये उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि अनेक सेमिनार्समध्ये, अनेक कार्यक्रमांमध्ये आजच्या घटकेला शास्त्रीय संगीत आपल्याला कसं पुढे नेता येईल याविषयी अतिशय मार्मिक विश्लेषण ते करत असतात आणि त्या विश्लेषणाच्या मागे त्यांची कार्यतत्परता असते. शास्त्रीय संगीतातले जे कलाकार आहेत, मुख्य कलाकार आहेत, साथीदार आहेत, त्यांच्या भविष्याच्या दृष्टीने सुद्धा अनेक पद्धतीने विचार करून ते भविष्य किती सुकर बनवता येईल यासाठी ते झटत असतात. ही मुद्दाम काही एक वेगळी ओळख जी मी मित्र म्हणून मला आहे आणि कदाचित श्रोते म्हणून आपल्याला नसेल. प्रेक्षागृहामध्ये गान सरस्वती किशोरी आमोणकर यांचं आगमन झालेलं आहे. सूरसप्तक या संस्थेचा हा पहिला कार्यक्रम आणि किशोरीताई या सूरसप्तक या संस्थेच्या पहिल्या पाहुण्या आपण आहात. आता कार्यक्रम सुरू होतच आहे. पंडित निखिल घोष यांचं सांगीतिक कर्तृत्व खूप मोठं आणि व्यापक आहे. माझ्या वाचनात असं आलेलं आहे की त्यांच्या गुरूंनी त्यांना असं सांगितलं होतं की जरी संगीताच्या कुठच्याही क्षेत्रामध्ये तुला सारखीच आणि चांगली गती असली तरी तबला, म्हणजे साधारणपणे एक 60-70 वर्षापूर्वीची गोष्ट आहे किंवा त्याहीपेक्षा अधिक असेल, तबला हे क्षेत्र त्यामानाने अभ्यासाच्या दृष्टीने दुर्लक्षिलेलं आहे. तेव्हा तू संपूर्णपणे तबल्याला वाहून घे. आणि त्याच्यानंतर निखिल बाबूंनी तबल्याला वाहून घेऊन तबल्याचा सर्वांगीण अभ्यास केला आणि तो अभ्यास समर्थपणे त्यांचे शिष्य पेलतात आणि सादर करत असतात. आज ताल, तीन ताल आणि त्यानंतर विशेषतः काही लग्गी हा प्रकार ते आपल्यासमोर सादर करणार आहेत. आणि त्यांना साथ संगत देण्यासाठी श्री सुधीर नायक, पंडित तुळशीदास बोरकर यांचे शिष्य आणि पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्य असे सुधीर नायक. त्यामुळे वाजवणं, गाणं, संपूर्ण संगीत व्यवहार हाच त्यांचा अतिशय मनापासूनचा असा भाग आहे. आणि त्यामुळे अनेक प्रकारे संगीताची त्यांनीही सेवा केली. मला वाटतं कांदिवलीमध्ये एक म्युझिक सर्कल आहे, त्या म्युझिक सर्कलच्या माध्यमातून सुद्धा अनेक कलाकारांच्या रसिकांपर्यंत भेटी घडवण्याचं काम ते करत असतात. ह्या एका धाग्याने हे सर्व कलाकार माझ्याशी वेगळ्या तऱ्हेने बांधले गेलेले आहेत. एक मी रसिक म्हणून त्यांची कला मी नेहमीच अनुभवतो, परंतु जे संगीतासाठी अशा प्रकारची सेवा करतात त्यांच्याबद्दल विशेष आत्मीयता वाटते मला आणि ती मी तुमच्याशी शेअर करते. मी कलाकारांना विनंती करतो त्यांनी आपल्या कार्यक्रमाला प्रारंभ करावा. मी या ट्रस्टच्या संस्थापिका सुखबीर कौर यांना विनंती करतो की त्यांनी अनिश प्रधान यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. आणि प्रज्ञाजींना विनंती करतो की सुधीर नायक यांना त्यांनी पुष्पगुच्छ द्यावा. आणि आता आपल्यासमोर जी येते ती अपूर्व अशी भेट आहे. डोळे भरून सर्वांनी पाहून घ्या, नंतर बोलतो त्याबद्दल. शंतनू म्हणजे गुरुशांत याने स्वतःच्या हाताने घडवलेली ही मूर्ती आहे.
आणि माझ्या एक अशी गोष्ट लक्षात येते की चांगले तबलावादक कलाकार जे आहेत ते खरोखरच हरहुन्नरी असतात. अनेक प्रकारची हुनर त्यांच्यामध्ये असते. मला एक वाचलेलं आठवतं की किशन महाराजांच्या घरी एक खूप मोठा पुतळा गणपतीचा होता, हनुमानांचा होता, आणि तो पुतळा त्यांनी स्वतः बनवलेला होता. तबलावादक लोक मूर्तिकारही असतात अशी परंपराही आपल्याकडे आहे. आणि मला वाटतं शंतनू ती परंपरा पुढे चालवत आहेत की काय. फार सुंदर मूर्ती आहे आणि त्याबद्दल त्यांचं आणखीन कौतुक करावं तेवढं थोडं आहे. आता मात्र आपल्या वादनासाठी आम्ही साऱ्या अतिशय उत्सुक आहोत. आपण सुरुवात करावी.
Thank you.